कैलासवासी लालशिंगरावजी काका यांच्या 100व्या जयंतीनिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत। खास करून या ठिकाणी आपले माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, मर्डेकर साहेब, आमच्या सर्वांचे मित्र जयदीपजी शिंदे, संदीपजी बारामणे, आपण सर्वजण कैलासवासी काका हे असं प्रचंड असं या तालुक्याचं नेतृत्व, डोंगराएवढी ताकद असणारी ही माणसं समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करून या तालुक्यामध्ये सहकाराचं जाळं त्यांनी विणलं। पतसंस्था असतील, वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील, आणि सर्वात मोठं काम केलं त्यांनी तर हा प्रतापगड सहकारी साखर कारखाना। छोटा तालुका आपला, ऊसाचं क्षेत्र नव्हतं, अजूनही तेवढं नाही, तरी पण काकांनी या तालुक्यामध्ये एक वैभवशाली कारखाना उभा केला आणि त्या कारखान्याला हातभार लावण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं। राजू भैया यांनी केलं, मी आणि राजू भैया आम्ही संतीत पंचायत समितीला निवडून आलो होतो, मी सभापती झालो, त्याच्यानंतर ते उपसभापती झाले, आता सौरभ बाबा सभापती होणार आणि मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होणार। सर्वांचे निर्णय मीच करतो, बाबा म्हणतात ठीक आहे तुम्ही बोलत ते होणार, आणि म्हणून असा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या वतीनं सौरभ बाबांना देऊया। काकांचं कार्य, भैयांचं कार्य सौरभ बाबांनी आज प्रचंडपणे सिकंदर बाबांची ताकद त्यांना मिळालेली आहे, आणि खऱ्या अर्थानं सर्व आमदार काळाकाळानं माणसं कालबाह्य होतात। काका झाले, आपले शिंदे साहेब झाले, भाऊ झाले, आता सिकंदर बाबांचं नेतृत्व या तालुक्याला लाभलंय। आपल्या सगळ्यांचा मोठा आशीर्वाद होता। महाराष्ट्रात पहिल्या नंबरचं मतदान आपण सर्वांनी सिकंदर बाबांना दिलं, आणि त्या मतदानाचा उपयोग असा झाला ते महाराष्ट्र राज्याचे 5व्या नंबरचे कॅबिनेट मंत्री आणि बांधकाम खात्याचे मंत्री झाले। आज तुम्ही या परिसरात बघितलं, गावागावामध्ये रस्त्याची कामं चालल्या, कुडाळ पाचवड पासून मला तिकडूनला जाणारा रस्ता प्रचंड मोठा त्या ठिकाणी चाललाय। आज आमच्या सभापतीच्या गावातून रायगावला जाणारा रस्ता कॉन्क्रीटचा झाला, तुमच्या कुडाळ पासून करडला जाणारा कॉन्क्रीटचा रस्ता होतोय। प्रचंड काम या तालुक्यामध्ये सिकंदरराजे भोसले यांच्या माध्यमातून चाललेलं आहे। आमची तुम्हाला विनंती आहे, या निमित्तानं महाराज तुम्हाला बघितलं की आम्हाला इंदोरीकर महाराजांची आठवण आली, कारण त्याच्यापेक्षा तुम्ही त्यापेक्षा शब्दभेद, त्यापेक्षा चांगलं असं कीर्तन तुम्ही आमचे चांगल्या पद्धतीने केलं। तुमचंही कार्य मोठं आहे। आरोप दत्तात्रय महाराज कळंबे यांनी आमच्या करिअरमध्ये प्रतिबंधक निर्माण केलं। जावली सहकारी बँक माझ्या माथाडी कामगारासाठी, गिरणी कामगारासाठी, मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसांना मोठे उद्योगधंदे मिळावे म्हणून महाराजांनी जावली सहकारी बँक केली, काकांनी त्याला सहकार्य केलं, भिलारे गुरुजींनी सहकार्य केलं। त्या तालुक्यामध्ये 2च संस्था काकांनी निर्माण केलेला प्रतापगड सहकार कारखाना आणि हरप दत्तात्रय महाराज यांनी निर्माण केलेली जावली बँक। बांधवांनो, अभिमान आहे, जावली बँकेने आता प्रचंड अशी भरारी घेतली आणि मोठी बँक झाली आपली, आणि म्हणून अशा पद्धतीने काकांचा कारखाना सुद्धा आता सिकंदरराजे यांनी या ठिकाणी मदत करून अजिंक्य समाजाच्या वतीनं चालवायला घेतला, आणि तोही कारखाना आता भरारी घेतोय। आणि म्हणून आपल्या सौरभ बाबांना या मतदारसंघातून प्रचंड संख्येनं निवडून आणायचं, ते येणारच आहे। कुणी विरोध करणारी माणसं, कर्तबगार माणसालाच विरोध होतो। जो कर्तबगार असतो, ज्याला पार्श्वभूमी असती, ज्याच्या पाठीमागे राजकारण असतं, त्याच्या पाठीमागे वैभवशाली परंपरा असते, अशाच लोकांना विरोध करण्याचं काम चालतं। पण आपल्या माणसाला विनंती आहे, हे सगळं आपण सगळ्यांनी विसरा, सगळ्यांनी सौरभ बाबाच्या पाठीमागे उभं राहावं। मी तर आमच्या वरच्या गणातनं, शिंदे साहेबांच्या गणातनं मी प्रचंड मताने विजय होणार आहे, कारण शिंदे साहेबांचा पण मला आशीर्वाद आहे। त्यांनी माझ्या समोर अगदी छोटा उमेदवार दिलाय जाणून बुजून की मी विजय व्हावं म्हणून। त्यामुळं आमचं सगळं आधीमध्ये सगळे डावपेच महाराज बोलले तसे डावपेच चालतात, कुणाला डोक्यावर टाकायचं, कुणाला खांद्यावर घ्यायचं, हे सगळं काम आम्ही आता शिकलेलं आहे। त्यामुळं बाबांना तुम्ही सर्वांनी, मी मुंबईला त्यांची उमेदवारी जाहीर केली सिकंदर बाबांच्या समोर, मोठा कार्यक्रम झाला मुंबईला, आणि बाबा तर दुसरं कोण आहे,
बाबांनाच आता आपल्याला समर्थ साथ देऊन त्याला तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आपण निवडून घ्यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.